UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांच्या चिंतेत वाढ। शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या 4 याचिका दाखल। 5 ऑक्टोबरला सुनावणी। अहमदनगरमध्ये मोर्चावेळी नितेश राणेंकडून मिनारच्या दिशेने बंदुकीची गोळी मारण्याची ॲक्शन। अनधिकृत मिनार असल्याची राणेंची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये राणेंविरोधात गुन्हा। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या। ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका। बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्यानं अपमान झाल्याचा आरोप। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा बारामतीत दाखल होणार। अजितदादांच्या सभेच्या ठिकाणाची पार्थ पवारांकडून पाहणी। पार्थ पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हातात घेऊ, रामराजेंचा इशारा। काँग्रेसने अधिक जागा लढाव्यात, कार्यकर्त्यांची इच्छा। आघाडी धर्म असल्यानं जागा वाटपाचा निर्णय एकत्र घेऊ, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। बॅनरवर एकनाथ खडसेंसह शरद पवार आणि रोहिणी खडसेंचाही फोटो। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज राजकोट किल्ल्यावर जाणार। शिवरायांचा पुतळा पडलेल्या ठिकाणाची पाहणी करणार। मी लाडकी बहीण योजनेला चॅलेंज केलं असं म्हणणं चुकीचं। काँग्रेसच्या विचारांशी सहमत पण पदाधिकारी नाही, वडपल्लीवार यांची प्रतिक्रिया। समरजित घाटगेंसोबत भाजपचे नगरसेवकही पवार गटात जाणार। कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार। उद्या कागलमध्ये पवारांच्या उपस्थितीत घाटगेंचा पक्षप्रवेश। औरंग्याच्या पिलावळींना दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये, उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट। नितेश राणेंची ठाकरेंवर टीका। पुण्यात गाडीतळ परिसरात मध्यरात्री फायनान्स मॅनेजरच्या हत्या, तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वानराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी 3 पोलिसांच्या ताब्यात। सोमवती यात्रा आणि श्रावणी शेवटचा सोमवार असल्यानं लाखो भाविक दर्शनासाठी जेजुरीत। यात्रेनिमित्त श्री खंडेरायाचा गाभारा फुलांनी सजवला। हिंगोलीत पूरस्थिती, आमदार संतोष बांगर शेतकऱ्यांच्या मदतीला। संतोष बांगरांचं एनडीआरएफच्या टीमसोबत अडकलेल्या शेतकऱ्यांचं बचाव कार्य। यवतमाळमध्ये पुरातून पूल पार करणं युवकाच्या अंगलट। पूस नदीला आलेल्या पुरात युवक वाहून गेल्याचा घटनेचा व्हिडिओ व्हायरल। नांदेड जिल्ह्याला 2 दिवसांपासून पावसानं झोडपलं। असना नदीला पूर, तर नदीचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं नुकसान। 12 जनावरं दगावली, स्मशानभूमी देखील पाण्याखाली। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात पावसामुळे अनेक नद्यांना पूर। 126 रेल्वे गाड्या रद्द, एनडीआरएफची 25 पथकं तैनात। गुजरातमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत। आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील 18 राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 4 ते 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।